भारत संविधान लागू झाल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने संविधान जागर यात्रा 2024 सुरू केली आहे. केंद्र सरकार संविधान अमृत महोत्सव साजरा करत आहे. लोकांना त्यांच्या संवैधानिक अधिकारांची माहिती देणे आणि लोकशाही विरोधी खोटी माहितींचा प्रसार रोखण्यासाठी ही मोहीम आखली आहे. संविधान जागर समिती या यात्रेचे आयोजक असून 8 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून अनेक जणांचा या यात्रेत सहभाग असून संविधान जागर समिती या यात्रेचे आयोजक आहे. संविधान जागर यात्रेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड आणि वाल्मिक निकाळजे सहभागी झाले होते. विजयराव गवाळे, योजनाताई ठोकळे, स्नेहाताई भालेराव, नितीन भाऊ मोरे, आकाशजी अंबोरे, नागसेनजी पुंडगे आदी मान्यवर या यात्रेसाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी महाड येथून सुरू झाली असून आतापर्यंत या यात्रेने संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी तसेच संविधानाविरोधी वाढत्या विरोधी प्रचाराचा प्रतिकार करण्यासाठी ही संविधान यात्रा आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतर विरोधकांनी संविधानाबाबत खोटा प्रचार करून लोकांमध्ये शंका निर्माण केली आहे. विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समुदायात भीती निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधानावर झालेल्या आघाताला सर्वात मोठा धोका मानले आणि या मुद्द्यावर निवडणूक मोहीम राबवली होती. काँग्रेसने केलेले आरोप कायदेशीर आधारावर टिकू शकणार नाही. सुप्रीम कोर्टाने केशवनंद भारती निर्णयात संविधानाच्या मूलभूत रचनेला बदलता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तरीही विरोधकांनी अनुसूचित जातींच्या लोकांमध्ये संविधान नष्ट होईल अशी भीती निर्माण केली असे समितीने म्हटले आहे. संविधानाबाबत लोकांना खरी माहिती समजून घेण्यात अडचण येते. त्यामुळे संविधान जागर समितीने या मोहिमेद्वारे लोकांना संविधानाच्या मूलभूत मूल्यांची माहिती देण्याचा आणि विरोधकांच्या खोटी माहितीची पोलखोल करण्याचा निर्णय घेतला आहे.